लोकसेवेच्या आणि समाजसेवेच्या ध्येयानं अहोरात्र झटणारे व्यक्तिमत्व महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरणभाऊ साठे आपल्या मनोगत व्यक्त करतील. महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे संपर्क प्रमुख बाळासाहेब कांबळे आपलं मनोगत व्यक्त करतील. या ठिकाणी आपल्या नगर परिषदेच्या निमित्तानं जे निवडणूक येऊन होते त्या निवडणुकीची सांगता सभा या ठिकाणी होत असताना जमलेली सर्व माता भगिनी आपल्या अनमोल असा वेळ या ठिकाणी दिल्याबद्दल त्यांचं या ठिकाणी सर्वांचंच मनपूर्वक असं सहर्ष स्वागत. आज अकलूजची जी परिस्थिती आपण सर्व डोळ्यांनी पाहत आहोत, ज्यांनी 40 वर्ष सत्ता भोगली, 40 लाख आपण 55 वर्ष सत्ता भोगली, त्यांना आज घर सोडून घराला कुलप लावून बाहेर फिरायची पाळी आली. आणि पाळी कशामुळे आली? तर ही पाळी आली तुमच्या मताचा जो अधिकार आहे तो अधिकार प्रत्येकाने जागृत ठेवल्यामुळे. या इलाक्याचं नाव क्रांतिसिंह नगर आहे. काय जण घरकुल म्हणतात तर नाव काय? क्रांतिसिंह नगर. या क्रांतिसिंह नगरने अशी क्रांती घडवून आणायला पाहिजे, अशी क्रांती घडली पाहिजे की आपल्या विकासाचा जो मॉडेल आहे तर त्यांना जाणून डोळ्याने दाखवले पाहिजे की तुम्ही किती विकास केला, आजपर्यंत विकास किती झालाय. आणि हा विकास त्यांना जोपर्यंत डोळ्याने दिसत नाही तोपर्यंत खऱ्या विकासाचं मॉडेल त्यांना समजलं जाणार नाही. त्यांना ठेवा. 3-3, 4-4 पार्ट्या प्रत्येकाच्या घरी फिरत आहेत कालपासून. प्रत्येकाला माहिती कसा लेख ठेवतात, काय ठेवतात. आपण सर्वजणदारात समजतो, आपल्याला दिसणार नव्हतं सगळ्यांना. परंतु ते पाहत असताना त्यांनी विकास कितपत केला ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. 2 पैसे ज्यावेळेस आपल्या खिशात येतील, आपल्याकडे येतील, त्यावेळेस आपला प्रपंच किती दिवस चालेल? 2 आठवडा चालेल, ठीक आहे. पण एका आठवड्याच्या गुलामगिरीसाठी तुम्ही 5 वर्ष घाण टाकता हे ध्यानात ठेवा. हे 5 वर्ष कितपत घाण ठेवायचे, किती वर्ष घाण ठेवायचे? गेले